नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रीतम खूप टेन्शन मध्ये असतो. आता काय करायचं? प्रिया मॅडमचं तर लग्न होणार आहे. आईने पण आपल्याला लग्नासाठी बोलून घेतलंय. मग आता काय करता येईल? यामधून काहीतरी मार्ग काढता येईल या टेन्शन मध्ये तो असतो. त्याला एकच मार्ग सुचतो, तो म्हणजे मंदिरात जाऊन लग्न करायचं. तो प्रियाला सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया आणि प्रीतम देवळात जातात. प्रीतमने आदित्यला सगळं सांगितलेलं असतं, पण आदित्यही कोणालाही कल्पना दिलेला नसतो. थोड्या वेळाने आबा, प्रताप, आदित्य, पारू बोलत असतात. तर प्रतापला आबा म्हणतात, सकाळपासून प्रिया घरात नाहीये. तिला फोन लावतोय, तर ती फोन घरात ठेवून गेलीये. कुठे गेलीये असेल? तर पारू इकडे विचार करू लागते. आबा म्हणतात पारूला, की तुमचा नंदी पण सकाळपासून घरात नाहीये. नेमकं चाललं तरी काय? पारू जराशी घाबरते आणि मनातल्या मनात म्हणते, माझ्या मनात जे आलंय ते खरं असेल ना? ती आदित्यकडे बघत असते. इकडे प्रिया, प्रीतम दोघेही मंदिरात येतात आणि दोघेही लग्न करणार असतात. प्रीतम प्रियाच्या गळ्यात हार घालणार असतो. तो प्रियाला म्हणतो, प्रिया मॅडम, मी हे जे करतोय ना, चांगलं आहे की नाही माहिती नाही, चुकीचं आहे की बरोबर आहे ही पण माहिती नाही. आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला हे लग्न अशा पद्धतीनं करावं लागेल. ते दोघेही लग्न करत असतात. तर इकडे पारू आदित्यकडे बघत असते. आदित्यला इशारा करून विचारते, प्रीतम सर गेले कुठे? तर आदित्य पारू जवळ येतो आणि तिला कानात सगळं सांगतो. हे ऐकून पारू घाबरते. पारूला हे नको असतं. पारूला वाटतं की आबाच्या संमतीने सगळं व्हावं. ते होकार देतील. मग लग्नाला पण होकार देतील. पारूला असं वाटत असतं. हे करण्यापासून पारू अडवेल का प्रीतमला? धन्यवाद.